नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, खूप दिवसांनी आपण आता ब्लॉग करतोय. खूप दिवसांनी पण नाही, म्हणजे 1-2 महिने झालेच. तर आता मी ब्लॉग चालू करतोय, कारण का मध्ये थोडं म्हणजे टाइम भेटलं नाही, जरा काम होतं, त्यामुळे ब्लॉग काय मध्ये केलं नाही. तर आता इथून पुढे रेग्युलर ब्लॉग येतीलच. तर आज आहे तुमच्या भावाचा बर्थडे. तर आज आहे माझा बर्थडे आणि आता आम्ही चाललोय फिरायला. म्हणजे मित्रांनी प्लॅन केलंय, कुठे जायचंय ते काय अजून फिक्स नाही. ते तिथे गेल्यावर तुम्हाला आता सांगतो कुठे जायचं ते. तर चला आता जाऊया आपण त्यांची इथे जाऊन भेटूया त्यांना आणि बघूया काय प्लॅन केले त्यांनी. तर चला जाऊया. तर आलोय आम्ही इथे आणि आपली गँग पुरी भेटली. हा बघा, हा आहे सुशांत, हा आहे रोहित, हा असं मुंबईला, त्यामुळे आपल्या ब्लॉग मध्ये जास्त येत नाही. आणि हा आता सध्या विजय माल्या झालाय, कारण काय येता नाही आता नाही पडत आहे. याला कॉल केला कधी तो कॉल लागत नाही. हा कुठं आहे काहीच समजत नाही, बातमीच समजत नाही. आता हाय की नाही तो पण आम्हाला माहित नव्हता, का गेलाय ते पण. हा बघा, हा आता घरी गेला त्याच्या, आणि तेव्हा त्याला उचलून आणला, तेव्हा हा भेटलाय. हा हेल्मेट घाललाय. तर त्याला आता आम्हाला अजून फिक्स मला पण याने सांगितलं नाही ते जायचंय कुठे, हेदवी. तर आता हा रोहित बोलतो हेदवीला जायचं आहे. तर चला आता जाऊया हेदवीला. आता इथून आम्ही निघतोय, आम्ही 4 जणच आहोत. तर चला तुम्हाला जाऊन भेटूया आता, मध्ये कुठेतरी भेटूया. चला आता स्पोर्ट हेल्मेट दाखवतो. गाडी भेटतो काय नाही, ऊन पण एवढा लागतोय ना की नाही. तर रोहित घाल, एवढा ऊन लागतोय ना की प्रमाणाच्या बाहेर ऊन आहे. तर आणि आता वाजले 1 पण वाजलाय, तर ऊन आता खूप झालंय. तर नाही काय नाही. तर मी तर ते नंतर दाखवतो. हा विजय माल्या काय पण बोलतो. हेल्मेट काय नाही मित्र, ऊनच एवढा आहे ना की हेल्मेट वगैरे पाहिजे. मग आमच्याकडे आता काय नाही. तर चला जाऊया आपण, तुम्हाला भेटूया पुढे. एवढे हॅट पोस्ट केलेले आहे, फोटो भेटा नाही. हा असं मंदिर आहे, आतमध्ये मोबाईल वगैरे काय अलाव नाही. काय ते बाहेरून बघा. आता हा पहिला ठिकाण आहे, ह्यानंतर कुठे चाललोय ते आता नक्की नाही. इथं बीच पण आहे, बीचवर पण जाऊ आम्ही. तर बीचवर बघूया, गेलो तर ते पण तुम्हाला दाखवतो. आणि हा बघा, कारण का आतमध्ये अलाव नाही मोबाईल, त्यामुळे बाहेरून बघा. आम्ही जातो आतमध्ये, दर्शन घेतो आणि जातो नंतर बीच वरती. बघूया, आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं इथलं सगळं, आणि आता आम्ही चाललोय बीच वरती. तुम्हाला आता बीच पण दाखवतो. आणि हा एकदा मंदिर परत बघून घ्या. तसं पण याच्या रील्स वगैरे खूप व्हायरल आहेत या मंदिराच्या. तर आता आम्ही चाललोय बीचवर, ते चला. आणि नंतर जायचं रोहितची पार्टी घ्यायला, रोहितच्या बर्थडेची पार्टी. आज माझा आहे पण तो माझा नंतर. आणि हा विजय मालिया जो कधी पण गाडी बसतो. माझ्या बरोबर येणार आहे ते. याचा कॉल नाही, मेसेज नाही, फोन नाही. त्याला तुम्ही सोडून टाकले कुठेतरी. ते बॉस तर गाडी काढते लवकर. अरे गाडी आमचा ड्रायव्हर आहे ना, जरा आता काय सांगू. पण असं ते एवढ्या लांब गाडी चालवतोय, मला तर वैताग होते एवढ्या लांब गाडी चालवायला. तर आता आपण जरा पहिला बीच वर आम्ही आलोय मित्रांनो, आता बीच वरती. तर आलो का, हा बीच आहे, इकडे मंदिर पण आहे. आणि तिथे पुढे आहे ना, तो पाणीचा एक स्पॉट आहे, तो बघायला जाऊया. म्हणजे असा काहीतरी अशी गुफा आहे, त्या गुफेतून पाणी वरती येतं. म्हणजे फक्त ते लाट येते ना, त्याचं असं पाणी वरती येतं. ते तुम्हाला जाऊन दाखवतो. हा म्हातारीची चूल काहीतरी बोलतात ती आहे. तर आता आपण ती पण आता बघायला जाऊया. कुठे तिथून आहे की मंदिर उतरताय. चला आता मित्रांनो, मंदिरातून चप्पल घालून जाऊ शकत नाही. आता आम्ही आलो तो काय म्हातारीची चूल बघायला. पण आपण इथून आहे ना, इथून वरती पाणी येतो, पण तो आता पाणीच येत नाही. बहुतेक की आता ओढून असेल ना, इथून काही पाणी येत नाही, आम्हाला काय बघायला भेटलं नाही. तर चला आता जाऊया, फोटो बिटो काढूया, नंतर बघूया पुढचं लोकेशन कुठे काय जायचं ते. आमचं असं काही कधीच फिक्स नसतो, त्या साहेबांच्या मनावर आहे, यांच्यावर आहे. आमचा फिक्स नाही असं काय. ते जर आता बोलले डुबईला जा, डुबईला पण. तर चला फोटो बिटो काढूया मग आणि जाऊया लोकेशनला. तर चला चला बघा, आणि बाहेर पडला कसा तरी खाली गेला ना, पप्पा देतील. आमच्या जाऊ जर आलाय नाही, रोहित बोर्डने जाऊन घरातून आणला, त्याला विचारा घरात जाऊन. तर चला मस्त आता 1-2 फोटो काढू आणि मग जाऊया दुसऱ्या लोकेशन. तुम्हाला कपल साठी पण हा स्पॉट मस्त आहे, कारण इकडे
आहेत ना इकडे हो का इकडे कपल्स आहेत कपल. तर तुम्ही कपलसाठी येत असाल तरी चांगलं आहे इकडे. आमचं काय नाही चला हा थांब ना परपंच काय करतो लगेच विषय चेंज. तर चला आपण फोटो काढायला जाऊया मित्रांनो इथून. मित्रांनो आता बंटीला भेटला खेकडा दाखव रे मेलाय की जिथं आहे वाईट हे डायरेक्ट तोंडात टाके. तर मित्रांनो आता या बीचवर पण आता झालंय आमचं फिरून वगैरे फोटो वगैरे काय माझा काय सीट एवढ्या गरम झाल्यात ना ऊन एवढा पण पडतोय ना बघा आम्हाला ही अवस्था करायला लागते बघा. हा हा बघा ह्याला बघा पहिला किती किती दाखवू तुला चालू केलाय ना मला दाखव ह्याला बघून घ्या आणि कुठं भेटलं की याला जाम मारा. अलग ही बंद आता बंद अलग ही बंद आता. रोहितला म्हणजे देवांची वगैरे आवड आहे. तो आता पाया पाड्या गेलाय त्या मंदिरात. आणि आता लोकेशन हा पोरं ऐकणार नाही राहणार बोलला गणपतीपुळे. तर मित्रांनो आमचा ठरलाय गणपतीपुळेला म्हणजे ह्या इथं अजून ठरला फिक्स नव्हता गणपतीपुळेला जायचा. तर आता इथून गणपतीपुळे आहे किती 31 किलोमीटर आहे. त्याला आता भाव बोलला तर बोलला. आता वाजले किती 4 वाजले 3-4 वाजले हा. आणि मित्रांनो एक विषय की चिपळूणमध्ये आहे ना आता 2-3 दिवस झाले पेट्रोलची एवढी टंचाई आहे ना म्हणजे रांगाच्या रांगा लागल्या म्हणजे किती रे अर्धे पेट्रोल पंप बंदच आहेत. आणि आणि मी अशी म्हणजे लाईन मध्ये उभा राहून टाकी फुल केलेली आहे आणि टाकी फुल केलेली आहे. आणि हे बघा काय करतो हा. आणि एक भीक मागा आलाय मुंबईतून आता जाऊ दे त्याला शिवी दिली. आणि हे बघा भावाचा पण पेट्रोल फुल कारवात केलेला आहे. आणि माझ्या पण गाडीचा आहे ना पेट्रोल फुल आहे त्यामुळे आम्ही आता उंडकतोय. एवढं पेट्रोलची टंचाई असून पण शॉक बडी चीज होते शॉक आहेत. चलो चलो तर आता आम्ही तुम्हाला दाखवेन. आता इकडून आम्हाला रोड पण माहित नाही तर चांगला स्पॉट दिसला तर मध्ये थांबू आम्ही. नाहीतर गणपतीपुळेला जाऊन भेटू तुम्हाला डायरेक्ट. असं काय नाही मध्ये जर थांबलो तर थांबेल. तर चला निघूया आपण आला देव बघता आला. चला बघ हे गाडी काढते ड्रायव्हर गाडी निकाल. रोहितने मला पण एवढी ड्रायव्हिंग नाही कारण का मी गाडी हातात घेऊ शकत नाही. सुशांत तू ड्रायव्हर आलेला पुण्यावरून. एक पुण्यावरनं मागवलेला आहे एक मुंबईवरनं मागवलेला आहे. कसे ते असे ट्रॅफिक मध्ये असे चालवतात ना प्रोफेशनल आहेत एकदम असे म्हणजे ट्रेनिंग हेल्मेट बघा हेल्मेट टाको भाव सेफ्टी लय मानतो. आणि एवढी सेफ्टी मानतो ना 60च्या वर गाडी वरतीच नाही 60-50च्या गाडी वर नाही. भाव पण मी वैताग गेला गाडी चालवून रायडर. मग एवढा पण इगो हट करू नको. 31 किलोमीटर येतो ना तू 2 मिनिटात पुढची 2 मिनिटात. चल तर आता देऊया हे मला नंतर तुझ्या गाडी भाव गाडी स्लो चालवतो हात चालवतो तुला माहिती आहे तुझा कुठला माझा इकडे आता काय माहित नाही. माझ्या वर्षावर जाऊ नका हे घरात हे माहिती मला कुठं आता दिसलं तिकडनं. रोहित 5 वाजेपर्यंत शोधायचा नाही तर डायरेक्ट गाडीवरून येणार. हा बोललात ना तू बोललात ना विजय संपला. कारण का रोड मला पण खरं माहित नाही तिकडचा. आल्यापासून 2-2.5 तास रनिंग केलेली आहे शोधायची. तेव्हा पण माहित नव्हतं माहितच होतं कधी मला मागाचा रोड बीड काय माहित होता पण मंदिर माहिती होतं. हो मंदिर माहित होतं. चुकलेला कधी चुकलेला मित्रांनो मी यांना इथं आणले. आता इथून थोडं आता सोडत जायला लागणार आहे. गणपतीपुळेचा रोड आम्हाला पण माहित नाही इकडून माहित असेल ना. गावगर बीच माहिती काय विचार गावगर बीच शिवाय काय माहित नाही. घेऊन आला तर त्याला माहिती आहे. कोण आला होता बंटी रोहित कधी असतो काहीतरी विषय आहे. तर चला तुम्हाला आता भेटू आपण गणपतीपुळ्याला जाऊन येतं मध्ये कुठे थांबू. तर चला मित्रांनो आम्ही थांबलेत नरवणला आणि इथून 2 फाटे बघा
हा इकडून येतो तो मेन आणि हा इकडे एक जातो. तर आता आम्हाला फिक्स माहित नाही कुठं जायचं ते. आम्ही एकाला विचारलेलं थांबून, तो वाला सरळ जायचं आहे. अजून इथून 27 किलोमीटर आहे गणपतीपुळे. तर बघू अजून 40-45 मिनिटं लागणार आहेत. आता ड्रायव्हर चेंज झालेत, एका काढलेला आहे. हा मला वाटतं 4 मिनिटात पोहोचवेल. वरचे 5 गाड्या लागणार आहे. चला तर आपण आता निघूया, गणपतीपुळेला जाऊन तुम्हाला भेटूया. मध्ये स्पॉट थांबला तर बद्दल थांबीन मी आता. तर चला आम्ही आता इथून निघालेलो आहे. आता तुम्हाला मी मस्त एक चांगला असं आपला परत चाललेला आहे घराच्या वाटेला. कारण का आम्ही जाणार होतो गणपतीपुळेला आणि जिथून आम्हाला जायचं होतं ना तिथून फेरी बोटने जायला लागतं. तर आम्ही तिथं गेलेलो आणि फेरी बोटच सुटून गेली. त्यामुळे आमची काय परत इच्छा राहिली नाही कुठे जायची. त्यामुळे आम्ही परत आलेला घराच्या वाटेला. तर आता इथून डायरेक्ट कारण का कुठे फिरायची इच्छा राहिली नाही तेवढं बस. तर चला आता भेटू आपण तुम्हाला घरी जाऊन. आता भूक पण लागली, काय चाललेलं खाऊ. तर आता घरी मित्रांनो आता लागले आम्हाला भूक आणि आम्ही आता आलोय खायला. तर आता आम्ही सगळे व्हेज मिळून मागवलेलं आहे कारण का आज आहे सॅटर्डे आमचा उपवास असतो. तर आता व्हेज म्हणजे मागवलेलं आहे. तर व्हेज खाऊया आणि मग जाऊया घरी कारण का भूक जाम लागली होती ह्या साहेबाला. त्याच्यामुळे आम्ही इथे बसलेलो आहे. तर आम्ही आता खाऊया आणि जाऊया पुढे. चला जब घरी जातोय आता. बस झालं की आता दम जिरली आमची. माफ करा जिरली मुंबईकर गणपतीपुळेला लांब येतो जायला भेटलोय कारण का ते फेरी बोटने जायचं होतं. त्यामुळे आम्हाला काय एवढं भेटलं नाही जायला. नेक्स्ट टाइम बघू प्लॅन फिक्स. भावाला आरेवरेल जायचं यायला. चार्जिंग आहे असू दे. तर मित्रांनो आता आम्ही आलोय वालुब्यामध्ये म्हणजे सेलिब्रेशन करायला. आणि हा माणूस सध्या बिझी आहे आजकाल. आमच्यावर फिरायचा कुठं आहे मी लावणार आहे. हा तर आबा केक असा नाही तर थोडाफार देत नाही कॉन्फिडन्स करणार तुझे मी व्हिडिओ. हा तर अरे भाव क्लिअरिटी बघ काय थांबव ना फोटो काढायला लायकी काय आणायचं ना. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Vaibhav. Happy birthday to you. केक वगैरे कापून झालंय. ते प्लास्टिक आहे. मामाचा थोडा काढला मामाचा. चला आता संपूया. होता ए बॉ पहिले ह्याला देस का अर्धा होता. आधी ए विषय काय माहितीये काय यार भावन खाल्लं कुठे माहितीये काय आज भाऊ जेवलाय कुठे मॅगी परत शनिवारी पण बाहेर जायचंच नाही. बघा हा आता नियोजन शनिवारचा भाव काही ठरवू नको. बाहेर पडायचं नाही. शनिवार सोमवार केक वगैरे खाऊया एवढाच आणि नंतर तुम्हाला भेटू घरात. कारण का आता इथून नाही कुठे जायची आता ताकद नाही. कंटाळलेला आहे दिवसभर. तर चला केक वगैरे खाऊन जाऊया घरी. आता आलो मी घरी आणि तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू आपण तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.